मित्रांनो, जाणून घेऊया 1901 साली म्यानमार या देशात घडलेला एक प्रसंग. तारीख होती 2 मार्च 1901. दिवस होता पौर्णिमेचा म्हणजे उपोषथाचा. या दिवशी नेमकं झालं असं की म्यानमारमधील एक प्रसिद्ध पॅगोडा जो की श्वेड गॉन नावाचा पॅगोडा आहे, तेथे एक ब्रिटिश पोलीस बूट घालून विहारामध्ये गेला. तेव्हा एका आयरिश गोऱ्या भिक्षूने तेथे ते पाहिले आणि त्याला नम्रपणे तात्काळ पायातील बूट बाहेर काढण्यास सांगितले. श्वेडेगॉन पॅगोड्याचा अनादर केला हे त्या भिक्खूला बिलकुल आवडले नाही. ही बातमी लगेच पूर्ण रंगून शहरात पसरली. लोकक्षोभ झाला. या पॅगोड्यात तथागत भगवान गौतम बुद्धांचे केसधातू आहेत आणि अशा या पवित्र जागी ब्रिटिश पोलीस पायात बूट घालून गेला हे तेथील जनतेला अजिबात रुचले नाही. या लोकक्षोभाचे पुढे चळवळीत रूपांतर झाले. आधीच ख्रिस्ती मिशनऱ्या ब्रिटिशांच्या साहाय्याने त्यांचे ध्येय साधत होत्या, त्याबद्दल तेथील बौद्ध जगतात राग होताच. यामुळे या चळवळीचे पुढारीपण देखील त्या गोऱ्या आयरिश भिक्षूकडे आले. तेथील जनतेचा त्यांना मोठा भरघोस पाठिंबा मिळाला. या आयरिश भिक्षूचे नाव होते धम्मलोक. भंते धम्मलोक. आयर्लंडमधील डब्लिन येथे त्यांचा जन्म हा 1850 झाला. तरुणपणी कामगार म्हणून काम करीत असताना ते अमेरिकेला गेले. पुढे जहाजावर खलाशी म्हणून ते बोटीने जपानला आले. त्यानंतर 1870च्या दशकात रंगून येथे आले. तेथे त्यांनी टेलिक्लार्क म्हणून काम देखील केले व तेथेच ते स्थायिक झाले. ते बर्मी भाषा शिकले. हळूहळू रंगूनमधील बौद्ध संस्कृतीने त्यांच्या आयुष्याला नवे वळण लागले. बुद्ध धम्माचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि बुद्ध तत्त्वज्ञानाने ते भारून गेले. ईश्वराचे स्थान नसलेला आणि नामरूपाला व निसर्गाला महत्त्व देणारा धम्म त्यांना आकलन झाला. मग त्यांनी 1884 नंतर भिक्षूची उपसंपदा घेतली. धम्मोपदेश देत ते सगळीकडे फिरू लागले. त्यावेळच्या ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची त्यांनी वर्तमानपत्रात विविध लेख लिहून भंभेरी उडवली. त्यांच्या धर्मातील थोतांडावर निबंध लिहिले. ब्रिटिश आणि ख्रिस्ती मिशनरी या गोऱ्या आयरिश भिक्षूचे वागणे आणि लिखाण वाचून बुचकड्यात पडत. पुढे सन 1900 मध्ये ते तेथील विहारातील मुख्य भिक्खू झाले आणि मग धम्माचा प्रसार अधिक जोमाने चालविला. ख्रिस्ती मिशनरी जबरदस्तीने व युक्तीने धर्मांतराची चळवळ चालवित होते, पण धम्मलोक यांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे सर्व बर्मी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. ख्रिस्ती मिशनरी व त्यांचे बऱ्याचदा खटके उडत. आयरिश गोऱ्या भिक्षूची बुद्धाप्रती असलेली श्रद्धा पाहून ते अवाक होत असे. दिवसेंदिवस भंते धम्मलोक यांना जनतेचा पाठिंबा वाढत गेला. पुढे त्यांनी 1907 साली बुद्धिस्ट ट्रॅक सोसायटी स्थापन केली. त्यांच्या पुढे मंडाले येथे जाहीर सत्कार देखील झाला व त्यांना तथानाबेक ही संघ प्रमुखाची पदवी दिल्या गेली. धम्माच्या प्रचारासाठी ते पुढे सिंगापूर, जपान, सियाम, चीन, श्रीलंका येथे देखील जाऊन आले. ख्रिस्ती मिशनरांच्या धर्मांतराबाबत त्यांचे अनेक वादविवाद स्थानिक वृत्तपत्रातून प्रचंड गाजले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे रिडल्स इन हिंदुइझम लिहिले, तसेच त्यांनी छोटे छोटे प्रबंध लिहून ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटिशांची अंधश्रद्धा उघड केली. त्यांची काही नावे खालीलप्रमाणे होती. पहिल्या पुस्तकाचे नाव द बायबल गॉड डिस्प्रूव्ड बाय नेचर. दुसऱ्या पुस्तकाचे नाव द टीचिंग्स ऑफ जीसस नॉट अडॅप्टेड टू द मॉडर्न सिव्हिलायझेशन आणि तिसऱ्या पुस्तकाचे नाव राईट्स ऑफ मॅन. या अशा पुस्तकामुळे त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. देशद्रोहाचा गुन्हा ब्रिटिशांनी त्यांच्यावर टाकला. तरीही स्वतःची काळजी घेत 1912-13च्या दरम्यान ते मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे आले. पुढे 1914 मध्ये ते बँकॉकला गेले. सिंगापूर, थायलंड येथे त्यांनी बौद्ध शाळा चालू केल्या. सिंगापूरच्या चिनी व्यापारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. शान समाजाचा पाठिंबा होता. डवाई कम्युनिटीचा पाठिंबा होता. मात्र त्याच वेळी पहिले महायुद्ध सुरू झाले आणि त्यानंतर पुढे त्यांचे काय झाले हे आजपर्यंत कुणालाच ज्ञात नाही. कदाचित कंबोडिया येथे त्यांचे निधन झाले असावे असे म्हटले जाते. हळूहळू ते विस्मरणात गेले. आज इतक्या वर्षांनी आशियाई व युरोपीय देशांमध्ये बुद्धिझम वाढलेला दिसत आहे. याचे कारण 150 वर्षांपूर्वी अशी माणसे जन्माला आली.
आणि त्यांनी अनेक बौद्ध संस्था आणि शाळा स्थापन केल्या म्हणून आजही त्यांची पुस्तके वाचली जातात. आयरिश देशाच्या इतिहासात कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट ऑर्थोडॉक्सिस यांचा कट्टर विरोधक म्हणून त्यांची नोंद आहे. भंतेजी यू धम्मलोक यांना माझे अभिवादन.